करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय। संविधानाने दिलेली कोणतीही गोष्ट सत्ताधाऱ्यांना मान्य नाही अशी टीकाही त्यांनी केली। तर प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांना मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं। निवडणुका लांबवणं कुणाच्या हातात नाही, योग्य वेळेस निवडणुका होतील असं दादा भुसे यांनी म्हटलं। आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे। तुम्ही बघा, त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचं षडयंत्र करत आहेत। म्हणजे त्यांना कोणतीही संविधानाने दिलेली गोष्ट मान्य नाही आहे, सगळ्या गोष्टी त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात। आज सोलापुरात महापालिकेची 3 वर्ष झाली निवडणुका नाही आहेत, ते पण संविधान बाहेर आहे, कारण का ते मागच्या वेळेसच 3 वर्षाखालीच व्हायला पाहिजे होता। आपला देश नियम कायद्यावर चालतो। निवडणुका लांबवणं वगैरे हे कोणाच्या हातात नसते। पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं असेल आणि नंतरचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीप्रमाणे योग्य त्या वेळेत निवडणुका संपन्न होतील। आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच गोंदियाच्या विधानसभेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे होम ग्राउंड असलेल्या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। अशातच आज राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना गोंदिया विधानसभेच्या जागा वाटपावरून प्रश्न केला असता दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाला, आणि सध्या गोंदिया विधानसभेची जागा ही कुठल्याही महायुतीच्या घटक पक्षाकडे नाही। आमचा गृह मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आम्हाला मागण्याचा अधिकार आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। तर भाजप नेते परिणय फुके यांनी देखील गोंदिया विधानसभा ही भाजपची पारंपरिक सीट असून ते आम्हाला मिळायलाच पाहिजे असं म्हटलं। गोंदियाची जागा सध्या ते रिकामी आहे, कुठल्या पक्षाकडे नाही आहे, महायुतीच्या घटक पक्षाकडे आज ही जागा कोणाकडे नाही, म्हणून आम्हाला अधिकार आहे। आणि गोंदिया जिल्हा आणि गोंदिया आमची विधानसभा ही आमचा स्वगृह म्हणजे आमचा जिल्हा आहे, जिल्हा आमची सीट आहे, मागण्याचा अधिकार आमचा आहेच। गोंदियाला मी मागे सांगितलं होतं की पारंपरिक भाजपची सीट आहे, भाजपला मिळाली पाहिजे। बघू आता पुढे कसं असेल, उमेदवार तुम्हाला सांगणार ना, उमेदवार डिक्लेअर करू।